कोणी वडिलांची शेती सुधारण्यासाठी येतं तर कोणी मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन येतो. पण कॉलेज जीवनात एक गोष्ट नकळत मनात उगवते, ती म्हणजेच प्रेम. आज आपण पाहणार आहोत अशाच एका प्रेमात वेड्या असलेल्या मुलाची गोष्ट. त्याला वाटतं प्रेम म्हणजेच आयुष्य. तर मंडळी, पाहूयात कशी होते प्रेमाची परीक्षा आणि कसा लागतोय करिअरचा निकाल. हाच निकाल लावण्यासाठी हे सगळे जमलेत आपल्या सद्गुरू कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. अरे रोहित, आज पुन्हा क्लास झाला राव बंग. अरे शाळा शिकून तसं पण कुठं कुणाचं भलं झालंय. तसा पण मी जरा जास्त शिकलोय. वा, म्हणजे आता तू बीएससी ऍग्रिकल्चर नाही तर बीएससी लॉ कल्चर करतोय वाटतं. अरे दादा, अभ्यास केला नाही तर तुला शेतात खत टाकण्यापेक्षा लोक तुला चहा विकायला लावतील. आली बघ आली तुझी हिरोईन. हाय रोहित, हाय प्रिया. खूप छान दिसतोस तू. थँक्यू. आणि तुला पण बघून असं वाटतं जस काही की चंद्र तारेच खाली आले जणू. ए राहू द्या तर तुमचं चंद्रन तार राव. मला खूप जाम भूक लागली. रात्रीचं बघा तुमचं चंद्रन तार. बरं चला, आता आपण पहिलं काहीतरी खाऊन घेऊया. चला साधो काकांच्या कॅन्टीनला. अरे विक्की, प्रिया वहिनी नक्की कोणाची? रोहित भावांची की अमोल भावाची? ते काय का असतो दे राव, पण ते आपल्या वहिनी आहेत एवढं मात्र नक्की. हो, कॉलेजमध्ये एक जागा अशी असते तिथे अभ्यासापेक्षा चर्चा जास्त होतात. ती म्हणजेच कॅन्टीन. इथे चहाच्या कपापेक्षा प्रेमाच्या आणि स्वप्नांच्या गोष्टी जास्त चालतात. आणि त्या कॅन्टीनचा राजा म्हणजेच सातव काका. चला तर मंडळी, बघूयात ही पोरं कॅन्टीन मध्ये नेमकं करतात तरी काय. काका, जर 4-5 चहा द्या हो. पैसे उद्या देईल तुम्हाला, आता काय पैसे नाही आमच्या जवळ. काका 4-5 चहा द्या हो. काय रे, रोज रोज उधार? अहो जाऊ द्या काका, द्या. उद्या पेपर आहे तसा आमचा. अरे आज काय माझा वाढदिवस आहे का? तसं नाही काका, आज प्रिया रोहितशी बोललीये. अरे मग त्याला चहा नाही, त्याला एखादं चांगलं इंजेक्शन दिलं पाहिजे. द्या ना राव काका, तेवढाच आमच्या गरिबीला तुमचा हातभार. अरे तुमच्या गरिबीला हातभार लावायला काय नाही, पण तुम्ही नीट वागलं पाहिजे ना तुमच्या गरिबीला हातभार लावून. हा चला चला. बरं घ्या, जाऊ द्या, देतो आज. परत येऊ नका माझ्याकडे उधार मागायला. ठीक आहे काका. कॉलेजची वेळ संपली की सुरू होतं हॉस्टेलचं आयुष्य. चालली पोरं आपल्या शिवालय हॉस्टेलची दारं वाजवायला. इथे अभ्यास कमी आणि गप्पाच जास्त होतात. पाहूयात मग नेमकं ही पोरं हॉस्टेलला नेमकं करतात तरी काय. मुलं हॉस्टेलमध्ये गप्पा मारतानाचा क्षण. काय रे पोरांनो, काय करताय? गप्पा मारतोय. अरे थोडे अभ्यासाचं बघा. आई बापांनी तुमच्यासाठी एवढं कष्ट केलं, एवढं पैसे भरतेत, काहीतरी त्यांच्या कष्टाचं चीज करा. हो का? जाऊ द्या, मी पण कोणाला सांगतोय. गाडवा पुढे वाचले घेता आणि कालचाच गोंधळ बरा होता. माझं सांगणं काम आहे, मोठ्या धाकट्याचं ऐकत जावा. तुमचं तर काय, तुम्हाला काय इकडे तिकडे हिंडताय पुरींच्या माग आणि आम्हाला सांगता इथं हॉस्टेल येऊन ताण करताय. बर बर, ठीक आहे ठीक आहे, चला. जाऊ द्या, तसं पण तुमचं लग्न झालंय, लय नका बोलू. हा, उद्या सकाळी आम्हालाच म्हणाय बसल्यात पाणी नाही आलं म्हणून. हा निघा निघा, माहित आहे आम्हाला किती शहाणा आहे तुम्ही. निघा. इकडं रोहित प्रियाचं स्वप्न रंगवण्यात दंग आहे आणि प्रिया मात्र दुसऱ्या सोबतच मग्न आहे. पाहूया आता, जेव्हा रोहित आपल्या प्रियाला दुसऱ्या सोबत हसताना पाहतो तेव्हा नेमकं घडतंय तरी काय. अरे ही तर मला पण अशीच बोलती राव. या पोरासोबत काय करतीये? चला आज जाऊ द्या, शेवटचं विचारूनच टाकतो हिला. ए सोना, ऐक ना. सोना इकडे ये ना जरा. बोल ना. मला आहे ना प्रियाशी थोडं काम आहे, तिला बोलवशील का? हो बोलवे. प्रिया ऐक ना, रोहित काय म्हणतोय ते पहा ना जरा. हो हो.
काय रे रोहित, काय म्हणतो? बोल ना, का लाजतोयस तू एवढं? अगं प्रिया, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. मला तू खूप आवडते. अरे तुझं काय डोकं फिरलंय का? काय बोलतोय तू हे? मी तर तुला फक्त माझा एक मित्र समजते. मग तुझं ते बोलणं, ते सगळं वागणं, ते काय होतं? थोडं चांगलं बोललं मग त्याचा अर्थ काय प्रेम होतो का? तू माझ्या बोलण्या आणि वागण्याचा चुकीचा अर्थ घेतलाय. कधी कधी आपण मनानंच एखादी गोष्ट मानून बसतो आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा मन तुटतं. पण आयुष्य इथेच थांबत नाही. कधी कधी अपयशच आपल्याला नवी दिशा दाखवतं. तर बघूयात तर मंडळी, प्रियाचं हे उत्तर ऐकून आपल्या रोहितच्या मित्र त्याला काय सांगतात, काय सल्ला देतात. रोहितचे मित्र मार्गदर्शन करतानाचा क्षण. अरे मित्रा, जाऊ दे. ह्या मुली ना अशाच असतात. यांना फक्त गव्हर्नमेंट जॉब, मज्जा आणि पैसे लागतात. देवानी पण बनवून ठेवली असं ना तुझ्यासाठी कुठेतरी एक सुंदरी. सोड. हे बघ रोहित, तू खूप हुशार मुलगा आहेस. तू तुझ्या करिअर कडे लक्ष दे. ही एक प्रिया गेली तर काय लका, अशा 56 प्रिया तुझ्या पाठीमागे लागतील. तू फक्त बाबा तुझ्या करिअरचा विचार कर. तू तुझ्यातल्या तुला जप, तुझ्या आई बाबांसाठी जग, तुझ्या स्वप्नांसाठी बघ, तुझ्यातल्या तुला जप. ते काय नसतं राव, अंधारात वेळ आला ना तर स्वतःची सावली पण साथ सोडते. माधुरी नेहमी म्हणते राव माझी, एक बाकी एकाकी, एकांत एकांत, एक अडके एकात, एक एकट्या जगात, एक खिडकी एक तारा, एक चाहूल एक वारा, एक नजर एक वाट, शेवटी एक एकटा एकटाच. तर मंडळी, आता आहे रोहित आणि ह्या सगळ्यांचाच पेपर. प्रेमाच्या परीक्षेत तर आपला रोहित नापास झालाय. बघूयात तर करिअरच्या परीक्षेत तरी पास होतो का. परीक्षा कक्षातील सण. अरे पेपरच्या आधी काय सगळे आधीच पेपर घेऊन आले का काय कॉलेजला? नाही सर. मग तुम्हाला पेपर आधी दिले कोणी नक्की? तुम्हीच दिले की. अरे मी कधी दिले? मी आताच पेपर आणले. तुम्ही काय आधी कॉप्या घेऊन आले काय पेपरात? नाही हो सर. अरे पेपरला जर कोणी कॉप्या केल्या ना तर डायरेक्ट बाहेर काढून देईन बर का. द्या हो. कॉप्या फेकून चला. हो हो चालेल द्या सर. कॉप्या इकडं. कोणी कॉप्या करायच्या नाही बर का. नाही हो सर. इकडं. नाही हो सर. कॉप्या बिप्या काय करायच्या नाही मुलांनो. आता मी तुम्हाला पेपर देणार आहे. आता एग्रोनॉमीचा पेपर आहे. तुम्ही एग्रोनॉमीच्या पेपरला फक्त एग्रोनॉमीच लिहायचंय, नाहीतर बायोकेमिस्ट्रीचं लिहून येशील बर का. हो सर, समजतंय आम्हाला. सगळ्यांनी पेपर आपला 2 तासाचाच आहे. 2 तासातच लिहायचं आहे. उगाच आपले ही आता गाणी झाली ती काय गाणी कोणी पेपरात लिहायची नाही बरं का. जर एखादा डान्स आवडला असेल तर त्या डान्सचं पण काही लिहू नका. आता पेपर चालू होतोय तर सर्वांनी पेपरात लिहायला सुरुवात करायची. बघू दे ना, थोडस उत्तर. अरे काय बघतो त्याचं तोंड. पेपरात लक्ष दे जरा. सॉरी सर, सॉरी. शेवटचे 10 मिनिटं. चला पेपरचे 10 मिनिटं राहिलेत. सर प्लीज थोडा जास्त टाइम द्या ना. अरे झाला पेपर. चला नाही सर, थांबा चला ना. पेपर गोळा करतोय आता मी. थांबा राव. अरे दे पेपर. चल. सर प्लीज, सर येऊ द्या ना. अरे दे. चला मित्रांनो, संपला आजचा पेपर. तर मंडळी, झाला ह्या पोरांचा पेपर. आता आहे ह्या पोरांची परीक्षा तर झाली. आता आहे यांचा निकाल. मग बघूयात या परीक्षेत यांनी काय दिवा लावलाय ते. बापरे, परीक्षेचा निकाल. कुठे आहे माझं नाव? रोहित डिस्टिंक्शन, अमोल नापास, विकी रॉकी फर्स्ट क्लास, प्रिया सेकंड क्लास, सोना फर्स्ट क्लास. तर ह्या क्लासचा टॉपर ठरलाय रोहित. कॉंग्रॅच्युलेशन रोहित. अभिनंदन भावा. धन्यवाद. रोहित, कॉंग्रॅच्युलेशन्स. ऐक ना, मी तुझ्या प्रेमाला समजू शकले नाही.
आपण जे काही झालं ते सगळं विसरून जाऊयात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करूया आणि सोबतच सक्सेस होऊयात. सोड प्रिया, तशी पण खूप वेळ झाली आहे. आता मी करिअरकडे लक्ष देणार आहे आणि माझी आई म्हणल त्याच मुलीशी लग्न करल. सोड, उशीर होतोय, निघतो आम्ही. तर मंडळी, कसं वाटलं आपलं हे प्रेमाची परीक्षा आणि करिअरचा निकाल नाटक? मित्रांनो, प्रेम हे वाईट नसतं हो. प्रेम करा, पण ते योग्य व्यक्तीसोबत करा, जी व्यक्ती आपल्या करिअरला पुढे नेईल, मागे खेचणार नाही. तुमचं आयुष्य आहे तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याच्यामुळं तुमच्या आयुष्याचं चांगलं करायचं की वाईट करायचं हे तुमच्याच हातात आहे. धन्यवाद. तर मंडळी, कसं वाटलं प्रेमाची परीक्षा आणि करिअरचा निकाल हे नाटक? तर रोहित ही भूमिका बजावली आहे हर्ष काळे यांनी. प्रिया ही भूमिका बजावली आहे ईश्वरी भुजबळ यांनी. रॉकी ही भूमिका बजावली आहे सत्यम डोकणे यांनी. विकी ही भूमिका बजावली आहे विनोद हुंबे यांनी व मित्र निखिल सरदार यांनी. सातव काका ही भूमिका बजावली आहे नंदकुमार भोसले यांनी. अमोल ही भूमिका बजावली आहे पार्थ कोरले यांनी. हॉस्टेलचे रेक्टर ही भूमिका बजावली आहे स्वप्नील कांबळे यांनी. सोना ही भूमिका बजावली आहे वृषाली राऊत यांनी. प्राध्यापक ही भूमिका बजावली आहे अजय डोके यांनी. आणि लेखक व दिग्दर्शक ज्यांनी अथक परिश्रम करून हे सुंदर असं नाटक बसवलं ते म्हणजे आपल्या कॉलेजचे लाडके अभिषेक भुजबळ सर यांनी. धन्यवाद.